हॅलो, हा जो तुम्ही सत्कार केलाय मॅम, त्याच्याबद्दल मी काय बोलू, म्हणजे शब्द कमी पडतायत खरं तर आत्ता. हे कॉलेज म्हणजे माझं दुसरं घर आहे आणि या कॉलेजमधला प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि सगळ्यात मोठा भाग म्हणजे अन्नपूर्णा मॅम. या कॉलेजमध्ये मी शिकले, या कॉलेजमध्ये मी घडले आणि खरं तर कौशिकी खांडेकर ही ओळख मला या कॉलेजमुळे मिळाली. मला या कॉलेजमध्ये बोलवलं, माझ्या कामाचं कौतुक केलं, कौशिकी खांडेकरने जे काम केलंय त्याचं कौतुक केलं, त्याचा सन्मान केला, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद मॅम. म्हणजे इकडे येऊन या कॉलेजमधल्या आठवणी मला पुन्हा जगता आल्या, ती संधी तुम्ही मला दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप आभार. मॅमचे आभार, या कॉलेजचे आभार. थँक यू सो मच. दिस इज अन इमोशनल मोमेंट. थँक यू, थँक यू. हो हो हो. हार काढू का? जड झालाय. थांबा. कसला तरी आवाज येतोय ना? हो, बीप आवाज आला. कुणीही त्या हाराला हात लावायचा प्रयत्न करू नका. मला माफ करा, हा कार्यक्रम मी असा मध्येच थांबवतीये, पण इथून पुढे मी जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कोणीही पॅनिक व्हायचं नाहीये. कोणाचा आवाज आहे? कोण आहे? कौशिकी खांडेकरांच्या गळ्यात जो हार घातला जातोय त्या हारात बॉम्ब आहे. ज्यांना ना मी बदलूनच टाकणार आहे या महिन्यानंतर. थांबा, कोणीही हलायची गरज नाहीये. आम्ही बॉम्ब स्क्वॉडला बोलवलंय. तोपर्यंत प्लीज प्लीज सगळ्यांनी शांत व्हा. इथे असलेल्या कुठल्याच व्यक्तीला काहीही होणार नाही. प्लीज प्लीज माझं ऐका. ही परिस्थिती जर आपल्याला सांभाळायची असेल तर तुम्ही मला मदत करणं खूप गरजेचं आहे. कौशिकी खांडेकर, तुम्ही जशा आहात, जिथे आहात तिथनं प्लीज हलू नका. आणि अन्नपूर्णा मॅडमला लवकरात लवकर स्टेजवरनं कोणीतरी घेऊन जा. व्हॉलेंटियर्सनी प्लीज ह्या सगळ्यासाठी मदत करा. इट्स ओके, इट्स ओके. मी काढण्याचा प्रयत्न करते. कौशिकी मॅडम, प्लीज त्या हाराला हात लावू नका. हे बघा, त्याचा काउंटडाऊन कमी होऊ शकतो. कमळी, मॅमना घेऊन माझ्यापासून लांब जा. नाव गो. नाही, अजिबात नाही. तू आमची विद्यार्थिनी आहेस, आजची पाहुणी आहेस. तुला असं एकटं सोडून जाणार नाही मी. मी हे असं पळून जाणं शिकले नाही, कुणाला कधी शिकवलेलं नाही. बरोबर म्हणतात अन्नपूर्णाजी. एक मिनिट, कोणी बाहेर जायचा प्रयत्न करू नका. तिथंच थांबा. आपल्याकडे आलेले पाहुणे संकटात असताना असं पळून जाणं ही आपल्या अन्नपूर्णा कॉलेजची संस्कृती नाही. आपण सगळ्यांनी मिळून त्यासनी या संकटातनं बाहेर काढूया. तुम्ही माझ्या संग आहात ना? तयार आहात? नाही, प्लीज. कमी काय करतेस तू? अगं, एक जीव वाचवण्यासाठी तू एवढ्या जणांचा जीव धोक्यात घालणार आहेस का? मॅम प्लीज प्लीज माझं ऐका. तुम्हा सगळ्यांचं भविष्य तुमच्या समोर आहे. प्लीज त्याच्याशी खेळू नका. कमी प्लीज. मॅम ना घेऊन इकडनं बाहेर जा प्लीज.
मॅडम प्लीज, मला मान्य आहे हे भविष्य आहे, पण आमचं भविष्य तुम्ही घडवलंय आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत होतो. कमळी, तू तयार आहेस? हां. कौशिकी मॅडमच्या गळ्यातनं तो हार अतिशय अलगदपणे काढायला हवाय. होय, मी करतो. अन्नपूर्णा मॅडम प्लीज. नो प्लीज. कमी सांभाळ. कमळी प्लीज नको, ऐक माझं. शांत व्हा आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज. कमळी प्लीज, प्लीज इकडनं जा. मॅम प्लीज, सगळे प्लीज इकडनं जा. ऐका माझं प्लीज. नाही, आम्ही कुणीही जाणार नाही. शांत राहा तू, सगळं ठीक होईल. कमळी ऐक, तुला त्या हारामध्ये टायमर दिसतोय? होय. तू त्या हाराला जितक्या वेळेला हात लावशील तितका तो टायमर कमी कमी होत जाईल. आपल्याला त्या हाराला हात न लावता योग्य ती वायर कट करावी लागेल. ठीक आहे, मी करतो. कमळी नको प्लीज. कमी. मॅम प्लीज माझं ऐका, तुम्ही जा इकडनं. मॅम शांत राहा, होईल सगळं नीट होईल. ती वायर कापायची. लाल वायर ती कट केली तर बॉम्बचं टायमिंग थांबू शकतं. पण हे काम खूप जोखमीचं आहे. तुला हे सगळं खूप सांभाळून करावं लागेल, नाहीतर इथं लय वायरी आहे. त्या कुठली कापायची काय कळना. एक कापू शकत नाही. कमळी, त्यात एकूण किती वायर आहेत? 6. ठीक आहे, त्यातल्या 2 वायरच अशा आहेत ज्या कट केल्यानंतर हे सगळं थांबू शकतं. पण मग नेमकी कुठली कापायची हे कसं कळायचं? कमळी, तुला त्यात पांढऱ्या रंगाची छोटी वायर दिसतीये का? ती तुला कट करावी लागेल. मला माहिती आहे हे काम खूप कठीण आहे, पण तुला हे काम करावंच लागेल. मी करतो. कमळीला यश दे. कमळी